सूपसाठी एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी शोधत असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका. मोस्टली आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो की लेमन कोरिअँडर सूप ऑर्डर करतो. हे सूप आहे नाचणीचं लेमन कोरिअँडर सूप. याच्यात कॉर्नफ्लोअरऐवजी मी नाचणीची स्लरी यूज केली आहे. हे जे नाचणीचं सूप बनवते आहे ना, ते बनवायला अगदी इझी आहे. घरात जे साहित्य असतं ना त्यातच हे बनतं. मस्त क्रीमी टेक्स्चरचं हे सूप चला आपण पटकन 10 मिनटात बनवूया. याच्यासाठी मी 1 वाटी कांदा, फरसबी, 1 गाजर, भरपूर कोथिंबीर, लसूण, आलं, पुदिना, लिंबू आणि 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं. हे खरंच 10 मिनटात बनतं. एका कढईत मी गाईचं साजूक तूप 1 चमचा घालून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि किसलेलं आलं घातलं. ते परतवून त्याच्यात मूठभर होईल एवढा चिरलेला लसूण घातला. 1 इंच आलं किसून घेतलं होतं ते पण याच्यात घातलं. परतवून घेऊन मग कोथिंबिरीच्या कांड्या घातल्या, पुदिना घातला आणि 1 वाटी चिरून ठेवलेला कांदा याच्यामध्ये घालून ते परतवून घेतलं. कांदा याच्यामध्ये घातला त्याच्यानंतर मी गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आणि मग एक एक करून सगळ्या भाज्या घालून घेतल्या. गाजर, फरसबी, टोमॅटो हे मिक्स करून घेऊन मूठभर अजून कोथिंबीर घातली. थोडा पुदिना शिल्लक होता तो पण घातला. हे परतवलं आणि मग 1 ग्लास पाणी घालून हे उकळी येण्यासाठी ठेवून दिलं. या सगळ्याला एक उकळी येईपर्यंत मी दुसऱ्या एका बाउलमध्ये 4 वाट्या पाणी कोमट करून घेतलं. 1 वाटी नाचणीचं पीठ जे काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये आपण आता मिक्स करूया आणि छान ढवळून त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेऊया, म्हणजे त्याची स्लरी तयार होईल. कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी आपण नाचणीच्या पिठाचा उपयोग करतो आहे, म्हणजे ते हेल्दी पण होईल. नाचणीची भाकरी करायला थोडीशी कठीण असते आणि वेळ घेणारी पण असते. त्यापेक्षा एकदा हे असं सूप नक्की करून बघा. छान उकळी आल्यानंतर एका लिंबाचा रस आपण या उकळत्या सूपमध्ये घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मी चिमूटभर साखर घालते आहे, कारण मला आंबट गोड अशी टेस्ट आवडते. हे मिक्स करून घेऊन नाचणी आणि पाणी मिक्स केलेलं मिश्रण जे आहे ते हळूहळू याच्यात ओतायचं. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. जाड वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं. 1 हिरवी मिरची उभी चिरून याच्यात घालून छान उकळी काढायची आणि हे तयार झालं. किती सुंदर दिसतंय ना, एकदम क्रीमी, चवीलाही आंबट, गोड, तिखट खूप सुंदर लागतं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत ही रेसिपी शेअर करा. अशा हेल्दी रेसिपीजसाठी माझं पेज फॉलो करा. हेल्दी खा, हॅप्पी रहा. थँक्यू.